नमस्कार मंडळी. सावरे शेठचं दर्शन असं सुंदर झालं आमचं. आणि आम्हाला तिथे पोचत खाटूश्यामला पोचत रात्रीचे 9 सव्वा 9 झाले होते. आणि कळालं की 9:30 पावणे 10 मंदिर बंद होतं, म्हणून आम्ही पळतच निघालो दर्शनाकरता की रात्री दर्शन होऊन जाईल आमचं म्हणून. खूप घाईघाईत पोचलो, पण अक्षरशः 10 पावणे 10ला पोचलो तर मंदिर चालू होतं आणि आमचं दर्शन सुंदर असं दर्शन झालं. पाहू शकता तुम्ही, हे रात्रीचं दर्शन आहे. आणि म्हणतात ना, खाटूश्यामला आपल्या नशिबात किती काही लिहिलेलं असेल ना, तर खाटूश्यामला गेल्यावरती आपले दिवस नक्कीच फिरतात. आणि तिथे पण लोक अनुभव खूप सांगत होते. खूप जणांनी सांगितलं की आम्ही यायला लागल्यापासून आमचं खूप छान झालं. आणि खरंच मंडळी की खाटूश्यामला वरदान दिलेलं आहे, बरोबरींना वरदान दिलेले श्रीकृष्णांनी, की तुझ्या दरबारातून जो येऊन जाईल त्याचे दिवस पूर्ण फिरतील. त्याच्या नशिबात किती काही लिहिलेलं असं ना, किती दलिंदर लिहिलेलं असलं ना, पण तुझ्या दरबारातून येऊन गेल्यावरती त्याचं सगळं चांगलं होऊन जाणारच जाणार, असं वरदान दिलेलं आहे श्रीकृष्णाने बरोबरींना. म्हणून म्हणतात ना की लोक हल्ली जास्ती तिथे जायला लागलेत खाटूश्यामला. आता तुम्ही म्हणाल तू तर स्वामींचं करते, मग इकडे तिकडे का फिरते? मंडळी, मला ना खरंच फिरायचा शौक आहे. आपलं जग एवढं सुंदर आहे, आपला भारत देश, आपलं महाराष्ट्रात एवढं सुंदर सुंदर तीर्थक्षेत्र आहेत ना, आणि मला प्रत्येक तीर्थक्षेत्राला भेट द्यायची खूप आवड आहे मंडळी. आणि मी असं आहे की प्रत्येक ठिकाणी फिरून अनुभव घेते. गुरुंच्या जागेवरती आहे, त्यांचं तर मनाभावाने सगळं करते, पण फिरायची आवड असल्या कारणाने प्रत्येक तीर्थक्षेत्राला मी भेट देते. आणि मंडळी, तुम्ही तिथे जाताना ना गुलाब आणि 3 अत्तरच्या बाटल्या न्यायला विसरू नका. मोरपंख, गुलाब आणि 3 अत्तरच्या बाटल्या. त्यातल्या 2 अत्तरच्या बाटल्या तिथे ठेवायच्या आणि 1 अत्तर दाखवून बाबांना आपल्याबरोबर घेऊन यायचं. ह्या 3 वस्तू कधीच न चुकता घेऊन गेलात तुम्ही तर. आणि खरंच मंडळी, जाऊन या तुम्ही आणि अनुभव घ्या. हे बघा, माझ्यासमोर जी मैत्रीण उभी आहे ती नाशिकची आहे. तिने सुंदर अशी खाटूश्यामची मूर्ती घेतलेली आणि ती तिथे दाखवायची होती मंदिरात, म्हणून त्यांनी घेतलेली सोबत. हे सुंदर असं स्क्रीनवरती दर्शन झालं आमचं बाबांचं. आणि आम्ही पुढे लाईनीत पोचलो. ही सकाळची 5:30ची गर्दी तुम्ही पाहिली, ती सकाळची गर्दी आहे. सकाळच्या आरतीला एवढी गर्दी होती. आणि खरंच म्हणतात ना, तिथे गेलात तर आपले दिवस आपोआप फिरायला लागतात, की सगळं चांगलं व्हायला लागतो. म्हणून तर त्यांना म्हणतात ना, हारे का सहारा खाटूश्याम हमारा, हारे का सहारा श्याम बाबा हमारा, असं म्हणतात. आणि खूप एवढा जयघोष करत होते ना, लाईनीत जेवढे उभे होते तेवढे. आणि प्रत्येकाच्या हातात तुम्हाला दिसेल बघा मोरपंख, गुलाब आणि अत्तरच्या बाटल्या. आम्हीही 3 अत्तरच्या बाटल्या घेतल्या, गुलाब घेतले आणि सुंदर असं दर्शन केलं. हे बघा, ज्याला फेकायचं नाही आहे तिथे अशा जागा दिलेल्या आहे, तिथे खोचून आपण ठेवू शकतो गुलाब आपल्या बाबांना दाखवून की हे मी माझ्याकडनं तुला चढवलं आहे म्हणून. असे सुंदर नाचत होते ना, भजनं करत करत खूप छान जयघोष करत नाचत होते असे प्रत्येकजण. आणि खरं